Welcome to the discussion on stress management. My name is Dr. Devli Pian, Assistant Professor, Center for Distance Education, Shivaji University, Kolhapur. Herewith, we are going to discuss Unit number 3, Part B, Stress Management. This unit concerned with MCOM Part 2nd, Semester 2nd, Compulsory Paper 2nd, Management Concept and Organization Behavior. स्ट्रेस मॅनेजमेंट त्यालाच आपण ताणतणाव व्यवस्थापन असेही म्हणतो. Outline of this discussion. We may know what are the learning objective of stress management, concept of stress, types of stress, introduction of stress management, and how we may manage the stress, advantages, disadvantages, and finally we want to conclude this discussion. Here we are focused on concept of stress management in Marathi. First of all, we want to learning objective of concept of stress management. To understand the concept of stress, to know the types of stress, understand how we can manage the stress, enlighten on advantages and disadvantages of stress. Concept of stress, that is, stress can have a big impact on our body in way that are felt by just you and in a way that the world can see. One of the more visible potential byproduct of stress is weight gain. Many people find themselves to the emotional eaters who react to stress by reaching for something, often the wrong thing, to eat. Stress can also create a loss of appetite, which can be problem as well. स्ट्रेस या कन्सेप्टला आपण मराठीमध्ये ताण असे म्हणतो. तर ताण म्हणजे काय? ताणतणाव म्हणजे ज्यामध्ये व्यक्तीला तिच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये अनेक मानसिक व शारीरिक अडथळे जाणवतात. त्याला आपण ताण असे म्हणतो. ताण हा माणसाचा एक नंबरचा शत्रू असतो. त्याला आपण मानसिक ताण म्हणतो. इंग्लिशमध्ये स्ट्रेस असे संबोधले जाते. तर ताणाचे प्रकार काय? ताणामध्ये सर्वसाधारण आपण वाईट ताण म्हणतो. वाईट ताण म्हणजे काय? ताणाची ती पातळी ज्यामध्ये आपल्याला शारीरिक व मानसिक परिणाम जाणू लागतो. त्यानंतर चांगला ताण. चांगला ताण हा आपल्याला नेहमी प्रेरित ठेवण्यासाठी आवश्यक असतो. तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर ज्यावेळी एखादे आपण इन्स्ट्रुमेंट किंवा समजा तंबोरा किंवा सतार वाजवत असताना त्याला ज्या काही तारा असतात त्यांना ताण असतो आणि त्या आपण अलगदपणे हळुवारपणे ज्यावेळी वाजवतो त्यावेळी त्यातून चांगला सूर निघतो. म्हणजे चांगला ताण हा आपल्या प्रगतीसाठी आवश्यक असतो. त्यानंतर ताणाचे काही अल्पकालीन परिणाम असतात. तर ताणाचे अल्पकालीन परिणाम कोणते? डोके दुखणे, ताण आणि थकवा, भीती वाटणे, चिंता, चिडचिड, झोप न लागणे हे काही ताणाचे अल्पकालीन परिणाम असतात. त्याचप्रमाणे ताणाचे काही दीर्घकालीन परिणामही आपल्याला जाणवतात. ज्यामध्ये छातीत दुखणे, अस्वस्थ पोट, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी ताणाचे काही दीर्घकालीन परिणाम आहेत. त्यामध्ये चिडचिड आहे, आत्मविश्वासाचा अभाव आणि नैराश्य आहे, लठ्ठपणा, प्रेरणेचा अभाव हे दीर्घकालीन परिणामाची लक्षणे आहेत. ताणाचा कामगिरीवरील परिणाम काय असतो? आता कामगिरी आणि ताण हे एकमेकाशी ज्यावेळी आपण त्याचं मूल्यमापन करतो त्यावेळी जर आपल्याला कमी ताण असेल तर शीतल असेल, कोणतीही गोष्ट आपण हळूवार किंवा
त्याच्यामध्ये आपलं स्पीड ऑफ वर्क जर कमी असेल तर आपली कामगिरीचा परफॉर्मन्स आहे हा असतो तो लो असतो. मध्यम ताण, जर आपल्याला कामाचा मध्यम ताण असेल तर निश्चितच आपलं जे काय ऑर्गनायझेशन किंवा पर्सनल ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण अचीव करू शकतो. म्हणजे मध्यम ताणाला आपण सिद्धी म्हणतो. आणि हाच ताण जर जास्त झाला तर आपण विनाकारण चिंताग्रस्त होतो. त्यालाच आपण चिंतामणी राव असेही म्हटले जाते. एकंदरीत काय तर कमी ताण असेल तर माणूस कर्तव्यशून्य किंवा कर्मशून्य होतो. मध्यम ताण असेल तर माणूस आपले जे ध्येय असेल तो निश्चित ध्येयापर्यंत आपली जी कार्य किंवा कार्य करत असतो व ध्येय प्राप्त करण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. त्याच ताणाचा जास्त परिणाम झाला तर निश्चित आपण चिंतेने ग्रासून जातो. ताणाचे विविध परिणाम आहेत. त्यानंतर ताणाचा कामगिरीवरील परिणाम. कधी कधी ताणाचा कुकरच्या शिट्ट्याप्रमाणे शिट्ट्या होऊ देणं बरं असतं, नाहीतर वाफ आत साठत राहून स्फोट व्हायची भीती असते. वाफ निर्माणच होणार नाही हे होणं जरा अशक्य, म्हणजे ताण हा असणारच आहे. त्यासाठी आपण ताण आपल्या संवाद कौशल्यातून वेळोवेळी व्यक्त होणं अपेक्षित आहे. त्याद्वारे आपण ताणाचे व्यवस्थापन करू शकतो. आता ताणाचे व्यवस्थापन कशा पद्धतीने आपण करू शकतो? ताण कमी करण्याचे काही सोपे उपाय आहेत. तुम्हाला एक आपण लहानपणापासून एक गोष्ट जी ऐकत आलेलो आहे ते म्हणजे कावळ्याची. त्याला ताण लागलेली असते व पाण्याची पातळी वाढवण्यासाठी कावळ्याने दगडाचा उपयोग केला. आपण आजूबाजूला पाहून स्वतःच्या समस्या कल्पकतेने सोडवणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण ताण व्यवस्थापनासाठी 10 मिनिटे आधी कोणत्याही कामाच्या ठिकाणी जाणे किंवा पोचणे आवश्यक असते. त्यामुळे आपला ताण आपण कमी करू शकतो. दिवसाची सुरुवात आपण सकारात्मक विचाराने सुरू करणे आवश्यक असते. आपण ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आणि कायम कार्यरत राहणे व कोणतेही काम उद्यावर न नेता ते आत्ताच कंप्लीट करणे अशा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आपण आपले ध्येय काही वेळा चुकीच्या दिशेने जाणार नाहीत आहोत की याची खात्री करून आपण विचार करणे आवश्यक असते. काही वेळा नाही म्हणणे अवघड असते. यासाठी आपण ठरवले पाहिजे नाही म्हणणे चांगले की स्तब्ध राहून ताण वाढवणे किंवा स्पष्ट नाही म्हणून ताण विरहित राहणे. खाण्यासाठी, त्यानंतर खाण्याचा व ताणाचा परिणाम. खाण्यासाठी जगू नका तर जगण्यासाठी खा आणि तुमचा ताण कमी करा. एकटे न राहता आपण लोकांच्यात मिसळणे व आपले विचार शेअर करणे आवश्यक असते. त्याच्यातूनही ताण कमी होऊ शकतो. छोट्या पण चांगल्या गोष्टी विसरू नका आणि छोट्या पण चुका लक्षात ठेवू नका. याद्वारे आपण ताण व्यवस्थापन करू शकतो. ताण व्यवस्थापनाची काही तंत्र आहेत. त्याच्यामध्ये ध्यान आहे, चालणे, पळणे, व्यायाम करणे, नृत्य, गायन, संगीत ऐकणे याद्वारे आपण ताण व्यवस्थापन करू शकतो. ही ताण व्यवस्थापनाची काही मंत्र आहेत. मन मोकळे हसणे आवश्यक आहे. सिनेमा पाहणे, निसर्गाचा आनंद घेणे, कुटुंबाला वेळ देणे, खेळणे, सायकल चालवणे, ट्रेस बॉल, माफ करायला आणि माफी मागायला शिकणे किंवा करणे या काही ताण व्यवस्थापनाच्या टिप्स आहेत किंवा तंत्र आहेत. त्यानंतर ताण व्यवस्थापनाच्या काही टिप्स आहेत. विश्रांती घेणे आवश्यक आहे. दीर्घ श्वसन करणे, निवांत बसणे, आवडीची गोष्ट करणे, चांगले पुस्तक वाचणे, परिस्थिती बदलणे, खेळणे, वेळेचे नियोजन करणे, कामाची यादी करणे, आदी नियोजन करणे, ध्येयाची विभागणी करणे, रिलॅक्सेशन, ध्यान करणे, संवाद साधणे व भावना व्यक्त करणे इत्यादी काही ताण कमी करण्याच्या काही टिप्स आहेत. त्या आपण जर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरल्या किंवा त्याचा वापर केला तर निश्चितच आपण तणाव व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हा युनिट जो मॅनेजमेंट कन्सेप्ट आणि ऑर्गनायझेशन बिहेवियर या संबंधी आहे तो आपण डिटेलमध्ये विद्यापीठाचे जे काही सीम आहेत त्याच्यातून आपण डिटेलमध्ये प्रिपेअर करू शकतो. ही त्या प्रकरणाची किंवा युनिटची ओळख होती.
जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. माझं नाव देवळी परशुराम नारायण, असिस्टंट प्रोफेसर, सेंटर फॉर डिस्टन्स एज्युकेशन, शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूर. माझा मोबाईल नंबर 9049081926. ईमेल ID paresh84jan@redipmail.com. धन्यवाद. आणि इथे मी असं म्हणू शकतो, तणावमुक्त जीवन जगूया. थँक्यू. धन्यवाद.